जय महाराष्ट्र. सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. मित्रांनो, या ठिकाणी 5 तारखेला महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार अस्तित्वात येत आहे. मुख्यमंत्री कोण, बाकीचे कुठले पदाधिकारी त्यांचा ते निर्णय घेतील, परंतु जे हरलेले आहेत आणि काही अतृप्त आत्मा असतात त्या पद्धतीनं ते संजय राऊत साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, बाकीची काही मंडळी असेल, कधी होणार, कसं होणार, काय होणार, राष्ट्रपती राजवट का नाही, आमकं का नाही. 332च्या पुढे सीट आल्यानंतर, आमदार आल्यानंतर राष्ट्रपती राजवट असते का? त्याला काही पर्याय असतील, त्यामुळं ते चाललेलं आहे आणि मागं पुढं होत असतं. एकदाच ते वाटणी करावी लागते भावाभावामध्ये, परत भांडणं कोण करत बसणार. त्यामुळे मागं पुढं थोडा विषय होत असला तर नुसती बोंबाबोंब आणि जे फेसबुक किंवा हे लॉक केलेले आहेत अकाउंट, असल्या बोगस अकाउंटवरनं नुसती जनतेची दिशाभूल आणि बोंबाबोंब. आता एक आहे, आता ही पोस्टलबद्दल काहीतरी आलंय, त्या उबाटा सेना यांच्या कोण असेल तो ना त्या अकाउंटवरनं. मित्रांनो, यामध्ये काय सांगितलंय की पोस्टल मतदानाचा ट्रेंड आणि ईव्हीएम याच्यात का फरक, म्हणजे काय? पोस्टलमध्ये महाविकास आघाडीला 143 म्हणजे ह्याला मतं ही मिळाली, महायुतीला 140 म्हणजे त्यांच्यापेक्षा 3 कमी आणि इतरला 5. आणि मग ईव्हीएम मध्ये या ठिकाणी निवडणुका झाली तर महाविकास आघाडी 46 ठिकाणी आले, महायुती 230 आणि इतर 12. अहो, साधं गणित आहे. यामध्ये जो पोस्टल मतदान आहे ते कुणाचं असतं? विविध विभागामध्ये महसूल, पोलीस किंवा इतरत्र जे मतदानाला आपला हक्क बजावू शकत नाहीत अशा लोकांना पोस्टल मतदान करता येतं. ते पोस्टल मतदान हे सरकारी, निमसरकारी लोकांचं, शिक्षक किंवा बाकी सगळ्या लोकांचं ते मतदान असतं. म्हणजे थोडं जे शेतकरी, कामगार, माझा गावचा, माझी माऊली, लाडक्या बहिणी किंवा इतर शिक्षक, विद्यार्थी किंवा बाकीचे यांच्यापेक्षा ती अलग त्या ठिकाणी हाय म्हणतो, लेवल म्हणतो ना, त्या पद्धतीनं ते काम चालतं त्यांचं. त्यांना काय देणेघेण नसतं, पगार चालू आहे त्यांचा 50,000, 80,000, 1,00,000. त्यांचा मी दुश्मन नाही, त्यांच्यातला मी पण होतो, परंतु त्यांना त्या मतदानामध्ये इंटरेस्ट नसतो. कुठलं सरकार आलं काय आणि गेलं काय, त्यांचा 6वा आयोग, 7वा आयोग, 8वा आयोग, त्यांना काय फरक बसतोय. त्यामुळे त्यांचा विरोधक नाही हे सांगितलंय मी, पण त्यांच्या मतावरून, शीतावरून भाताची परीक्षा इथं करता येत नाही. खेडेगावात माझ्या शेतकऱ्याचा प्रश्न, त्याची लाईट काय म्हणतात, बिल माफ, कर्जमाफी, माझ्या मुख्यमंत्री लाडक्या बहिणी यांचं मतदान, त्यांना दिवाळीमध्ये 7,000, 7,500 रुपये एका घरामध्ये 15,000 हजाराच्या पुढे पैसे आले. गोरगरिबाची दिवाळी झाली. तिखट, मिरचू, कांदा, लसूण हे भागलं. माझी मुलं कशी जातात तर पेन्सिल पाहिजे, खुडरबर पाहिजे, कंपास पाहिजे, त्याची आता महिलांना थोडी काळजी राहिली नाही. आणि त्यांनी 8% मतदान महिलांचं वाढलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. हे लक्षातच घ्यायचं नाही काय? याच्याकडे दुर्लक्ष करायचं काय? आणि किती तुम्ही खोटारडे आहात, तुम्ही हार मानायलाच तयार नाही, काय पण काढता. एकदा कुणाला तरी काढलं बाहेर, आता बाबा आढाव साहेबाला काढलं उपोषण करायला. अहो, ते वय बी संपलं बाबांचं. आता बाबांना लय जवळून बघितलंय आम्ही, मी लय उघड बोलू शकत नाही. काही कामगार नेते, महिन्याला गाडी बदलणारे लोक आहेत तिथं पुण्यामध्ये, करोडो रुपये महिन्याला इन्कम आहे त्या कामगाराच्या ह्याच्यातनं येतो. हा विषय बाकीचा सोडून द्या. आणि कोण पुरस्कृत केलेला असतंय हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं याकडे दुर्लक्ष करावं असं माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपण आता ऐकतोय केंद्रामध्ये, देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्या मार्कडवाडीचं नाव गाजतंय म्हणे, फार क्रांती मोठी केली म्हणे. काय क्रांती केली हो? मार्कडवाडी नातेपुते पोलीस स्टेशनला मी 3 वर्ष, त्या जे गाव आहे त्या गावाचा पोलीस इन्स्पेक्टर मी होतो 2000 ते 2003. मेडत पुढं राहत आहे, फोडशिरस अलीकडे राहत आहे, तिथनं 5 किलोमीटर वरती मार्कडवाडी.
आणि मी 12 वर्ष अकलोज, वेळापूर, नातेपुते, माळशिरस पोलीस स्टेशन केलेलं आहे. सगळा भाग सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि अक्कासाहेब यांनी सुजलाम सुफलाम केलेला आहे. त्यानंतरचे त्यांचे जे म्हणजे विजयदादा असतील, राजसिंह मोहिते पाटील असतील, बाकीची मंडळी, पप्पासाहेब आमचे स्वर्गीय, या ठिकाणी उदय बापू असतील स्वर्गीय, मदनदादा असतील, बाळदादा असतील, या पिढीनं त्यांच्या आता पुढच्या आता खासदार धवलदादा आहेत, रणजितदादा आमदार साहेब आहेत. म्हणजे या पिढीनं त्या भागाचा जो विकास केलेला आहे ते ज्यांच्या पाठीशी उभा राहतील तिथं तो, कारण ते रिझर्वेशनमुळे त्या ठिकाणी ही आहे, त्यांना उभा राहता येत नाही. मग ते ज्यांच्या पाठीशी राहतील, तुम्ही बघितलं असेल ते निंबाळकर खासदार होते, लाखाच्या पुढे मतदान दिलं, निवडून आले की लागले गुरगुर करायला. त्यानंतर आता काय सातपुते आहेत, त्यांनाही त्यावेळेला निवडून दिलं. 5 वर्षात परत काय प्रॉब्लेम झाला तुम्ही बघितलं असेल. आता उत्तम जानकर साहेब आहेत, त्यांना साहेब म्हणतो, त्यांचं माझं नातं लय वेगळं आहे. त्यांच्या गावापासून बसेसवरती, आमक्यावरती, कारखान्यावरती, सोसायटीच्या दप्तरावरती त्यांचा पोपट म्हणून धाकटा भाऊ आहे. त्यांचं बिअर बार तिथलं अमकं चौकामध्ये बोर्ड लावणं, अमकं करणं. मगदुम्मन तहसीलदार होते, त्यांचा प्रॉब्लेम मी उघड नाही बोलणार, कारण ते त्यानंतर एलसीबीला माझ्याकडे बसवत होते, काही घेऊन गेले, ते परत आले नाही. काय ती बाकीच्याला घाबरायचं मला काही कारण नाही, मी वाघच आहे. पण उत्तमराव जानकरांना मी चांगला ओळखतो हे मला सांगायचं आहे. आता दादाजवळ असल्या कारणानं तुमची मतदान, तुमची ताकद आणि दादांचा आशीर्वाद यामुळे तुम्ही आता आमदार आहात. आता तुम्हाला शरद पवार साहेबांनी मला वाटतं प्रतोक्त काय ते काय म्हणतात त्याला, प्रतोद नेमलेला आहे. तुमचं आता महाराष्ट्रात सगळ्या नाव होईल. आणि हे जे काढलंय तुम्ही ते मार्कडवाडीचं, एवढीच मते का, तेवढीच मतं का, ते नवीनच काहीतरी पायंडा पाडायचा आणि त्याचं मतदान, तुम्हाला मतदान घेण्याचा अधिकार कुणी दिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी घटनेनं अधिकार, त्यासाठी निवडणूक, केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग या ठिकाणी नेमलेला आहे. त्यांच्या मार्फतीनं निवडणुका होतात. त्या ईव्हीएमवर का, ह्याच्यावर का तुमच्या शंका कुशंका, आपण कोर्टात गेलं पाहिजे. परंतु या पद्धतीने एका गावात कुठंतरी हे करायचं. आता तुम्ही आमदार झालेला आहात, मग आमदार झाल्यानंतर तुमच्या हद्दीतलं गाव जे चिठ्ठ्या टाकायला लावणार तुम्ही मतदानाच्या, ते तुम्हालाच मतं देणार सगळे. माझ्या माहितीप्रमाणे तुमचं मार्कडवाडी हे 2200 ते 2500 त्या ठिकाणी मतदान आहे. मतदान साधारणतः 1900, 1900च्या आसपास त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामध्ये मार्कडवाडीत 800च्या आसपास माझ्या महिला भगिनीनं त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे. मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यामध्ये लागू झाल्यानंतर माझ्या माय माऊली या ठिकाणी, बाकी इतर लोकांना खायला घातलं तरी ते उलटतात, पण माझ्या माय माऊली माता भगिनी या ठिकाणी जसं करत नाहीत, भावाला ते आशीर्वाद देतात. त्यामुळे ते 800 पैकी किती मतं सातपुतेला पडली असतील त्यांची बाजू घेत नाही मी. कारण या ठिकाणी मतदान करताना 1900 मध्ये 800 महिलांनी मतदान केलंय आणि त्यानंतर 1003 मतं साधारणतः मला वाटतं त्या सातपुतेला मिळालेत आणि तुम्हाला 900च्या आसपास मतं मिळालेली आहेत. काय फरक पडला? अख्खं गाव तुमचं एक शिक्का चालतं का उत्तमराव? नाही चालत. त्यामुळं हे उगच ते भाऊ करणं, उगच पार काय बोलणं मोठं मोठं, हे मला बरोबर वाटत नाही. मी मित्र आहे तुमचा, मी मोठा काय म्हणतात त्याला, तुमच्या वयानं सुद्धा मोठा आहे. सगळं खंडाळी, गांधी प्रकरण, अमकं प्रकरण ते सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मला जास्त उघड बोलायला काही लावू नका. परंतु आज दादाच्या आशीर्वादानं आपण त्या ठिकाणी निवडून आलात. त्या रणजित दादांचा ह्याचा काय संबंध आहे सातपुते साहेब? मी कसं आहे, सत्य बोलणार आहे. रणजित दादा आमचे युवराज त्या ठिकाणचे, त्यांच्यावरती काहीतरी ती मॅनेजन फिनेजन आमकं असलं नसतंय. तुम्ही त्यांच्याबरोबर काही बेईमानी केली म्हणून त्यांनी त्यावेळेला झिडकारलं तुम्हाला आणि इकडे आशीर्वाद दिला, ते निवडून आले. अहो मोहिते पाटील बोलतील तेच होणार त्या तालुक्यामध्ये. आज किती असलं तरी मी त्या मोहिते पाटील यांचा हितचिंतक आहे. माझे स्वर्गीय प्रतापसिंह पप्पासाहेब आणि उदयबापू नाहीत आता या जगामध्ये, यांच्याशी सुद्धा माझं काय म्हणतात त्याला, आम्ही ऋणी आहोत सगळ्या मोहिते पाटील कुटुंबियाचे कायदेशीरपणे. कारण काय या ठिकाणी त्यांनी माझ्या काय म्हणतात मुलांचं शिक्षण असेल, अमुक असेल, ते व्यवस्थित माझी मुलं बिलं डॉक्टर झाली, अमकं झालं तमकं झालं, सगळं व्यवस्थित झालं. परंतु त्यांनी कधी सुद्धा अँटी चेंबरला बोलवून, मी 12 वर्ष त्यांच्याकडे होतो, फौजदार होतो, एपीआय होतो, पीआय होतो.
मग असं असताना एकदा सुद्धा दादानी का आतमध्ये बोलून काय सांगितलं नाही, ह्याच्यावर काय करा, खोटं करा, खोटं करा. आपण सगळ्यांनी मात्र त्या ठिकाणी काय काय केलं, वर फायरिंग केलेली असते, हवेमध्ये फायरिंग केल्यावर 332 दाखल होतो, 307 दाखल होत नाही. माननीय ताहिर रमानी मॅडम हायकोर्टला या ठिकाणी मॅजिस्ट्रेट आहेत, त्या पोलीस प्रॉसिक्युटर होत्या, मी जात होतो त्यांच्याकडे, आणि त्यावेळेला तुम्ही ते गुन्हा 307 लावा म्हणून पप्पासाहेबावर बसले होते. परंतु आम्ही पोलीस आयो होतो, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, तुम्ही मोर्चे पोलीस स्टेशनवर आमकं तमकं काय काय केलं, कुणी करायचं ते. उत्तमराव तुम्हालाच म्हणत नाही मी, सगळे बाकी आहेत भरपूर त्या ठिकाणी. पण त्यामुळं तसं होत नसतंय. फायरिंग केली, वर केली तर 332 होतो, नेम धरून जर तुमच्या अंगावर फायरिंग केली तर 307 होतो. हे कायदा आहे. त्यामुळं या ठिकाणी मार्कडवाडीच्या सगळ्या जनतेला माझी विनंती आहे, तुम्ही कारण नसताना हे कुठलं काय, त्याला अधिकारच मुळात तर ते तसलं काय करायचं नाही आहे. कुठंतरी परत मतदान नामकन आणि ते पोस्ट करतात मोठे मोठे उबाटावाले, राष्ट्रवादी, शरद पवार, कुणाचं कोण चालवते माहित नाही, त्यांनाही माहिती आहे का नाही माहित नाही. इतक्या मोठं मोठं बोलतंय की देशामध्ये मार्कडवाडीचं नाव गाजलं, राज्यामध्ये मार्कडवाडी आमकी झाली. काय झालं, कशाचं काय झालं? अरे काय बटव येड्यात किती काढता रे लोकांना. त्या मार्कडवाडी लोकांचं मी आभार मानतो. तुम्ही कायदा पाळा. माझे पोलीस अधीक्षक, माझं पोलीस खातं, महसूल खातं, या ठिकाणी आम्ही जरी सेवानिवृत्त असलो तरी त्या खात्याचं काय म्हणतात, त्यांच्या कुटुंबामध्ये पोलिसाचे आम्ही आहोत. आणि त्यामुळं आम्ही आपल्याला विनंती करतो, असलं कशाच्याही नादाला लागू नका. आणि कुठं ते मतदान घ्या, नामकं घ्या, करा की आता काय त्या ग्रामपंचायतीचं करा, सोसायट्यांचं करा, काय असेल जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन आहे त्यावेळेला समजून येईल ना. पण आता कुठं मतदान करायचं. उत्तमराव तुम्ही आमदार झाले, प्रतोक झाले राष्ट्रवादीचे, दादामुळं झालंय हे आम्हालाही माहिती आहे. पण आणि तुम्ही सुद्धा काय म्हणतात त्याला, तुम्ही इतका विरोध करून आज या पदावर गेलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. पण चुकीचा मार्ग आता तरी अवलंबू नका. कारण मी म्हणत नाही का आपण विरोधक आहे, आपण विरोधक आहे असंच वागतो काय अजून. उत्तमराव तुम्ही आता काय सत्तेत म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे दादाच्या जवळ आहात. आपलं ते मार्गदर्शन चांगलं घेऊन आपलं आपलं काय करायचं ते करा, चांगलं कल्याण त्या माळशिरसचं. आणि आम्ही वेळापूर पोलीस स्टेशनला होतो त्यावेळेचे सगळे प्रसंग आम्हाला आठवतात. आपली जवळची त्या ठिकाणी मैत्री आहे. तुम्ही LCB PI पुण्याला असताना 10 वेळाला मध्यन तुम्ही येऊन गेलात. त्यामुळं मला काही जास्त बोलायचं नाही. तुम्ही मित्र आहात, धाकटे आहात, परंतु तुम्ही हे असलं काही करत बसून काहीतरी कुठंतरी काय म्हणतात त्याला ड्रामाबाजी वाटते. त्याला काय अधिकार आहे का आपल्याला. पुन्हा निवडणूक काय म्हणतात ती, मग कोर्टात गेलेत की 24 जण गेले, तसं तुम्ही गेला असाल तर चांगली गोष्ट आहे. पण या ठिकाणी EVM वगैरे काही सुद्धा ह्याच्यावरती आरोप करण्यात मजा नाही असं मला वाटतं. जर मी काल परवाही सांगितलं की अनेक कारणास्तव या ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेला 48 पैकी महायुतीचे 16 फक्त खासदार आले, सत्तेत आहेत ते, राज्यात सत्तेत, केंद्रात सत्तेत होते, आणि त्यांचे फक्त 16 खासदार निवडून आले. आणि तुमचे म्हणजे जे आता EVM वर आरोप करतायत, EVM म्हणतात की ती काय म्हणतात त्याला ही आहे, बोगस आहे. मग तुम्हाला तुमच्या 32 खासदाराला राजीनामा द्यायला लावा. तुमचे 32 खासदार निवडून आले, कसे काय आले हो? हे तर देशाचं इलेक्शन होतं. माननीय नरेंद्रजी मोदी साहेबाला त्या ठिकाणी पंतप्रधान व्हायचं होतं. अशा वेळेला एवढा घात ते स्वतः करून घेतील का? त्या EVM मध्ये जर काय करता येत असतं तर विक्रमी 400 पार झाला असतं की ते. पण तसला काही प्रकार नाही. कोल्याला द्राक्षे आंबट असतात, त्याच्या हातालाच लागत नाही. त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या सुधारणा करा. तुमच्याकडे काय काय आहे ते संजय राऊत साहेब, कारण मला का राहत नाही, मी जुना शिवसैनिक आहे. आताही मी शिंदे सेनेमध्ये आहे. कुठेही गेलो तरी कुठनं मी काय माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेबाचे संस्कार माझ्यावर पोलीस खात्यात होतो तेव्हापासूनचे आहेत. पुण्यात मुंबईत कुर्ल्यात होतो मी. त्यामुळं भानुशाली असतील, भाऊ कोरगावकर असतील, हे महाडिक असतील, लीलाधर डाके असतील, ह्या सगळ्याशी माझे संबंध होते. त्यामुळं तुम्ही सुधारणा तुमच्यात करा. तुमचेच आमचे वंदनीय हिंदू हृदय सम्राट काय म्हणले होते, काँग्रेसबरोबर गेलो तर मी शिवसेना बंद करेल. मग आपण तर त्यांचे चिरंजीव आहात. त्यांच्या विचाराशी प्रतारणा का केली उद्धव साहेब तुम्ही? त्याचप्रमाणे या ठिकाणी आता उभाट्याच्या नेते आहेत, आम्ही भगिनी म्हणतो, बहीण. मी कसल्या त्यांच्या कुठल्या बोलण्याला घाबरत नाही.
आय एम हिअर काही उत्तर द्यायला, कारण त्यांचे पतिराज आमच्याबरोबर आमचे मित्र आहेत. इथं आता बाळा आमच्या सीएम साहेबाकडे आहेत ते. त्यांच्या गावाला बिवाला मी जाऊन आलो अंधारीत आहे आम्ही तुमच्या मिस्टरांबरोबर. काय असेल तुमचं वैयक्तिक जीवनात मला काही बोलायचं काही कारणच नाही. तुम्ही बहीण आहात आमची. पण तुमच्या बोलण्यामुळं तुम्ही साधूवर बोलला, संतांवर बोलला, देवदेवतावर बोलला, हनुमंतावर बोलला, रामावर बोलला, कशावर बोलला नाही तुम्ही. माझ्या आई तुळजाभवानीवर बोलला. अहो महिला कसं मतं देतील उभाटाला? उद्धव ठाकरे सेनेला तुमच्यासारख्या नेते असल्यावर त्या शिवसेनेला मतं कशी देणार? आम्ही विसरणार नाही. हिंदू सगळे बोललं एकदा काय चौकामध्ये जोड्यानं मारायचं आणि पुन्हा घरी येऊन माफी मागायचं हे चालत नाही. मनात राग राहतो माणसाच्या. हनुमंत उडतच काय गेला आणि ती कसं काय तुम्ही किती बोललेला आहात. आणि ते कुणी अहो तुम्ही आता त्या उद्धव साहेबाचे पाय धुवून प्यायला पाहिजे असं वाटायला लागले. अहो साहेब आता तरी जागे व्हा. उद्धव काय म्हणतात त्याला वंदनीय पूजनीय बाळासाहेब ठाकरे साहेबाबद्दल या भगिनी काय बोलल्या होत्या? त्यांच्या हातात तलवार द्यायची का? 80 वर्षाचं म्हातारं बितारं शब्द वापरलेत. आणि त्यांना तुम्ही काय म्हणतात नेते करताना आम्हाला काय झाडू मारायला होता काय तिथे? बाकी शिवसैनिकाला 13 वर्ष केलं तुमच्याकरता आयुष्य घालवलं आम्ही. 2014ला आम्हाला थांबवलं, 19ला आम्हाला थांबवलं. हेलिकॉप्टर काय तिथं काय कसा आणला ह्याला. आता जाऊ द्या काय बोलत नाही मी बोललोय माझं युट्यूबलाच आहे. मी काय घाबरणारच नाही. जीवन एकदाच आहे, मर्द आहे मी, शिवसैनिक आहे मी बाळासाहेब ठाकरे साहेबाचा. आणि बोलणं प्रतिकार करणं माझं काम आहे. अन्याय सहन करणार नाही मी. आणि त्यामुळं तुम्ही दुसऱ्यावर दोष देऊ नका. ते आता तरी संजय ते सकाळ सकाळ ते तुंतू नका आहे ते बंद करा. त्यांच्याकडे गेलतो मी सामना ऑफिसला. फोटो आहेत माझे त्यांच्या कमरेत हात घालून आहेत की. पण कुठंतरी आता जमिनीवर या. हिंदुत्वाची कास धरा. तुम्हाला जे आता जे बोलणं ही होत आहे आणि अंधारे ताईंनी कितीही सारवासारव करायचा आणि माफी मागायचा आणि काय करायचा प्रयत्न झाला तर माझी माया मावले, माता भगिनी, तुळजाभवानीला, येडाईला माझ्या, तुकाईला माझ्या, गावातल्या मर्याईला काय काय ह्याला बोललेल्या आहेत, माऊलीला बोललेल्या आहेत. वारकरी संप्रदाय विसरत नाही, कुणीच विसरणार नाही. आणि त्यामुळं त्या नेत्यांचं तुम्हाला काय करायचं ते बघा. तुम्हाला काय बोलायला माणसं पाहिजे तर आमच्यासारखी नव्हती काय तवा. आम्हाला घ्या म्हणत नाही आता आम्ही काय यायचा प्रश्नच नाही. पण सांगतो मोठे मोठे होते की. अहो तुमची एवढी काय म्हणतात कमजोर तुम्ही झालेला आहात की ज्या नेत्यांनी तुम्हाला इथं भेटायला ही गेलं नाही, काय केलं नाही, काय आता बोलू, कुठला पक्ष, कुठली सेना, कुठला नेता, मीच नेता असं म्हणलं तरी तुम्हाला डोक्यावर घ्यावं लागलं त्यांना या बार्शीमध्ये. आणि आम्ही अहो सगळं केलं साहेब. संसार माझा गेला, वाहून गेला, देशोधडीला लागलो आम्ही तुमच्यासाठी. तरी सुद्धा तुम्हाला कधी दया आली नाही. 7 वर्ष अन्नछत्र चालवतोय, एकदा तोंडात नाल नाही तुमच्या. तुम्ही मुख्यमंत्री असताना तडीपारीच्या नोटीस आम्हाला होत्या. किती किती करतो तो, किती डेअरिंग तुमच्यात होतो, किती अधिकारी खाली ऐकत होते. अवघड आहे, कठीण आहे साहेब. या मुळात शिवसैनिक लांबलेला आहे. खरा निष्ठावंत जातीवंत बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पाईक आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे माझे एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि श्रीकांत शिंदे साहेब आहेत. आज त्यांच्यावरती सगळे संस्कार झालेले आहेत. त्यामुळं आणि इलेक्शन केवळ आणि केवळ मी पोलीस खात्यात 34 वर्ष होतो. गोपनीय सगळे कॉन्फिडेन्शियल अहवाल असे आहेत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं महायुतीला डोक्यावर घेतलं, त्यांना मतदान केलं. म्हणून आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं समजा काही कमी जास्त होईल, एवढं काहीतरी ह्याच्यावर येईल. पण इतकं विक्रमी हुकमी बहुमत दिलं माझ्या बहिणींनी. हे ते कारण आहे, दुसरं काही कारण नाही. तुम्ही किती काय ते थोबाडा आता बंद करायला लावा. तुमची बोगस अकाउंट जे काढलेले आहेत इलेक्शन करता ते बंद करा म्हणून सांगा. आणि आमचे श्री काळेसाहेब सुद्धा साहेब तुम्हाला आम्ही चांगलं मानतो. तुम्ही सगळ्या उद्धव साहेबांच्या पोस्ट तुमच्या घरात मातोश्रीहून असतात. खाली व्यवस्थित बघा, परिस्थिती काय आहे बघा, काय घडलंय बघा. उगाच आपलं नावं ठेवायचं म्हणून काही बोलत राहायचं हे बरोबर नाही. आणि ते संजय राऊत साहेबाला आता जरा गप्प बसायला सांगा. कधी होतंय ती काय होतंय ती मुख्यमंत्री काय
होम गृहमंत्री घेतलं तर शिंदे तुम्हाला काय करतील आणि इकडं केसेस करतील. काय तू काळजी करायचं कारण आहे बाबा. तू आता जा आत गेला बाहेर आला, आता शांत हो. त्यांच्या मतामुळे तू खासदार आहे ही बी विसरला का. त्यांनी जाता जाता तेवढे तरी उपकार केले. हे 40-50 गेले ना निघून, तुला मतदान करून निवडून देऊन गेले रे. ते विसरू नको ना, तेवढं विसर पडू देऊ नको, एवढंच सांगतो. आणि या भगवंत नगरीमधनं हे लाईव्ह टाकलेलं आहे. 5 तारखेला या ठिकाणी माननीय राजेंद्र राऊत, शिवसैनिक, अजितदादा गट आणि सगळे आम्ही RPI सहित जल्लोष साजरा केला जाणार. बार्शीमध्ये स्क्रीन लावल्या जाणार चौकांमध्ये आणि फटाक्याची आतषबाजी करून दिवाळी साजरी केली जाणार. कारण या राज्यामध्ये शिवसैनिकाचं, भाजपचं आणि अजितदादा पवार यांच्या गटाचं राज्य या ठिकाणी परत 5 वर्षाकाला आले. सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा मोदी साहेब आणि अमित शहा साहेब आहेत. त्यामुळं या ठिकाणी कसली चिंता करायची कुणी कारण नाही. अन्याय आम्ही कधीच करणार नाही. माननीय राजेंद्र राऊत साहेब सुद्धा परवा बोलले, सगळं विसरून जायचं आता इलेक्शनला. त्यांनी काय केलं आणि ह्यांनी काय केलं सोडून द्यायचं, परत विकासावर यायचं आणि आपण विकास करत राहायचं. जे आपल्या ताकदीनं आणता येईल तो या बार्शीसाठी, गोरगरीब जनतेसाठी, मायमाऊलीसाठी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आणि मुलांच्या शाळा, शिक्षण, मोठे मोठे उद्योगधंदे या ठिकाणी आणायचा प्रयत्न करायचा. 550,000 नाही 1 लाखाच्या पुढं शेती या ठिकाणी पाण्याखाली आणायची. आणि आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर, आम्हाला सुद्धा कुणी ओळखत नाही अशातला भागच नाही, बिलकुल नाही. त्यामुळे मग अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, आम्ही सुद्धा या ठिकाणी आमच्या ताकदीनं काय करायचं ते आम्हीही करू. राजेंद्र राऊत साहेब तर त्यांची ताकद आहेच वेगळी आणि त्यामुळं ते उद्याला विधान परिषदेवरती आमदार होतील, मंत्री होतील, लाल दिवा बार्शीला येईल, यामध्ये तिळमात्र शंका नाही. आम्ही सुद्धा कुठंतरी एखादं महामंडळ घेऊन राज्यमंत्री होऊ, त्यामध्येही तिळमात्र शंका नाही. आणि जे बिनकामाचे मंत्री संत्री कुठं आहेत ना काय महामंडळावर ह्याच्यावर ते काढून टाकले जातील. कारण तक्रारी आमच्या गेलेल्या आहेत तिथपर्यंत. कुणी काय केलं महाराष्ट्रामध्ये, नागपूरला कुणी काय केलं, पुण्याला कुणी काय केलं, ह्या सगळ्याच्या रिपोर्ट्स आम्ही पाठवलेले आहेत. आणि आम्ही तर काय नंगे को खुदा डरता आहे तसं आमचं काम. आम्ही नागडेच आहोत कपड्यामध्ये. त्यामुळं आमचा नाद तसा करायचा नाही. आम्ही कोणाचा नाद करणार नाही. आम्हाला त्याचं देणं घेणं नाही. आम्हाला या ठिकाणी विकास बार्शीचा करायचा आहे, तेवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि कुणी अफवा पसरवू नका, ती अमकं झालं तमकं झालं बाद झालं होता. राजकारण सोडा, लोकांचं बघा कल्याण करायचं, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि हे जे फेक अकाउंट काढलेले आहेत माननीय शरदचंद्रजी पवार साहेबाच्या ह्याने काढलेत. रोहितदादा आपल्याला विनंती आहे, आपण आमच्या घरी आलता, ऑफिसला आलता, त्यानंतर तुमच्या उबाटा उद्धवसेना इथं आमचे कर्तव्यदक्ष असे काही कार्यकर्ते या ठिकाणी शिवसेनेचे पहिले आहेत, त्यांना विनंती करतो. ही बोगस जी अकाउंट काढली त्यामुळे बदनामी व्हायला लागली. परत काही कारण नसताना उगं काही बोगस बोलतंय. त्यामुळे या ठिकाणी जमिनीवर या. लाडक्या बहिणीचा हा विजय आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण. आणि बहिणीने नवऱ्याचं सुद्धा ऐकलेलं नाही, भावाच्या पाठीशी खंबीर उभा राहिल्या. त्यामुळं हा विजय आहे, विक्रमी विजय. आणि हा कायम आता कंटिन्यू चालू राहणार. त्यामुळं तुम्ही चिंता करू नका, आपलं आपलं काम करा, कुणाला दोष देत बसू नका. चांगलं करता येईल तेवढं करा, वाईट कुणाचं करू नका, एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी आता बाकी नंतर बोलतो, मला लय बोलायचं आहे, पण नंतर सभा एखादी घेऊन मी इथं आणतो. परत काय नागरी सत्कार करायला विजयबापू शिवतरे आमचे एका ताटात जेवतो आम्ही. कॅबिनेट मंत्री होणार, बाकीचे बरेच आहेत, गोगावले साहेब आहेत, CM साहेब होते ते आहेत, ते होणारच आहे. गृहमंत्री ते चाललंय काय व्हायचे ते. फडणवीस साहेब आता इकडून जो आमच्यावर काय थोडाफार नाराजी किंवा गैरसमज होते ते दूर केलेले आहेत राजेंद्र राऊत साहेबांनी. त्यामुळं आपल्याला सुद्धा चांगलं काम करता येईल. आणि राजेंद्र राऊत भावाभावासारखं आम्ही काम करू या ठिकाणी, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. स्वामी मागं आहेत, स्वामींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. महिन्यातनं 3-4 वेळा मी अक्कलकोटला जातो. त्यामुळं स्वामी पाठीशी असल्या कारणानं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आज काल टाकलं होतं मी, माझी वृश्चिक रास आहे. ती वृश्चिक राशीचे 20 स्वभाव या ठिकाणी सांगितलेले आहेत. ते जरा या ठिकाणी पडा, ह्याला काय आहे ते बघा, एवढंच सांगतो. थांबतो. भगवंताच्या चरणी, आई जगदंबेच्या चरणी, तुळजाभवानीच्या चरणी, येडेश्वरीच्या चरणी, स्वामींच्या चरणी, पंढरपूरच्या चरणी
या ठिकाणी मी नतमस्तक होतो. वीरभद्र दानवच्या चरणी नतमस्तक होतो. शिवशरणार. जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहूजी, वालेकुम सलाम, सत श्री अकाल, जय मल्हार.